सुंदर मनामध्ये भरली. लहानपणी होतं तसंच. अरे राहू दे. ए, काय काय सुनबाई लागला का नाही फोन अजून? आप्पा कुणीच उचलू नाही राहिलाय फोन. अरे सगळ्यांनी फोन काय टेकडीवरून फेकून दिले का काय? फोन लागत नाही. मी तर म्हणतो मुळात एवढ्या रात्री जायचं कशाला टेकडीवर? बर ती लती गेली ती गेली, ह्या बी गेल्या तिच्या मग. हॅलो अहो कवा धरणं फोन करून राहिले मी तुम्हाला. कुठं तुम्ही? हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये? तिथं काय करू राहिले तुम्ही? आब्याला ऍडमिट केलंय ऑपरेशन थिएटर मध्ये. बोलतो मी नंतर बोलतो मी. सुनबाई काय झालं? बोला ना, कोण आहे हॉस्पिटलमध्ये? मामी नको. काय नको? एक शब्द बी ऐकायची इच्छा नाहीये माझी. माझं चुकलं. आज माझ्यामुळे माझं लेकरू इकडे. मामी यांचं ऐकाय पाहिजे होतं. माझं चुकलंय माझं. माझं चुकलंय. हा रुपाली बोल ना. आम्ही टेकडीकडे चाललोय. काय तिकडे नाही ऐकलं होती का? मग कुठे गेली बरं? हॉस्पिटलला. काय हॉस्पिटलला काय झालंय? अच्छा तुला नाही माहिती का? ठीक आहे आम्ही जातो हा हॉस्पिटलला. ठीक आहे थँक्यू. ठेवतो बरं. दादा जरा हॉस्पिटलला घ्या बरं रिक्षा. तुमची सगळी म्हणणी मायावर नका ना थोपू. ऐकायचं तेव्हा सगळं ऐकलं किंवा आप्पा. माझ्या बी काही गरजा आहेत ना, माझी स्वप्न आहेत, माझं ठरलंय काहीतरी. यंदाच्या शर्यतीचा निकाल एक तर नाव मागं घ्या, नाहीतर घराबाहेर व्हा. घर सोडावं लागलं तरी चालेल आता आप्पा. शर्यतीतून नाव मागं नाही आता.
आजपासून या घराची दारं तुमच्यासाठी कायमची बंद. ज्याची भीती होती तेच झालंय. शापित आहे, शापित शापित शर्यत आहे. जो त्याच्यात भाग घेतो त्याच्या जीवावर बेततच बेतत. आबा दौलत त्यांच्या नादाला लागलं की त्याचं वाटोळच होणार. बरोबर आहे. म्हणून आम्ही शर्यतीपासून लांब राहा म्हणत होतो, लांब राहा. पण नाही, कोण ऐकणार. बाप मूर्ख, बापाला थोडंच काय कळत. समजून सांगितलं, रागवून सांगितलं, बोलून सांगितलं, पण नाही. नादिष्ट आहे, नादिष्ट. एखादी गोष्ट डोक्यात घेतली का तीच तीच आणि तीच. आप्पा, आपण जायचं का हॉस्पिटलमध्ये? बोला ना आप्पा. तुम्ही वा पुढं. आणि तुम्ही? तुम्ही पुढं वा. तुम्ही पुढं वा. हिम्मत नाही हे बघायची. अरे देवा, हे बघायच्या आधी डोळे मिटलेले बरे. चिरंजीव, चिरंजीव. हा बापू, तुम्हाला कोणी सांगितलं? हा, मी इथं पहिल्या माळ्यावर आहे. नाही नको, तुम्ही थांबा खाली, मी आलेच. मामी, ते बापू आले, मी आले. लते, 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 काय झालं? शांत शांत हो गो आधी. अभ्या कुठे? ऑपरेशन थिएटर. पण झालंय काय? मारलंय त्याला कोणीतरी. मारलं? जखमी येतो, पेशंट. डॉक्टर काय म्हणले? काहीच म्हणले नाही. काही टेस्ट करायला लावल्यात, एक्सरे बी काढलाय. रिपोर्ट आले की मगच कळेल. हे ना, त्या झिपऱ्यात दौलतच काम असणार. अभिनव शर्यतीत पुढे जातात ना, हे वाटलं असणार त्यांना, म्हणून त्याने त्यांना मारलं असणार. थांब थांब, आलोच मी. म्हणत होता तेच बरोबर होतं. मी ऐकायला पाहिजे होतं आप्पाचं. आप्पांना कळले. काय म्हणले? नाही माहित, मी नाही, हे मीने सांगितलं.
तुम्ही काही काळजी करू नका आत्याबाई. काही नाही होणार. बरे होतील ते. काय झालंय सांगा ना. फार लागलंय का? काय झालंय त्यांना सांगा ना मला. आता तरी सांगा की मला. जखमी झालाय आद्या. म्हणजे लागलं का? पडले का ते? का ऍक्सिडेंट झालाय? मारलं कोणी? लय लागलंय का? काय वाढणार नाही आब्याला. बरा होईल तो. पण आहेत कुठं ते? ऑपरेशन थिएटर. ऑपरेशन? लय लागला असतं. आपण कळवायला पाहिजे. मला कसं वाटलं का थोडीशी जखम झाली म्हणून मलमपट्टी करायला आले असतील हॉस्पिटलमध्ये. ऑपरेशन म्हणजे राहू दे, नंतर बोलू. ही औषधं घेऊन या. आलो. भलतच काहीतरी होऊन बसलं. आपण कळवायला पाहिजे ना. आले नाही? नाही ना. ते मला म्हणले की तरी मी तुम्हाला सांगत होतो. ऐकलं नाही तुम्ही आणि त्या लतीनं. त्याच वेळेला आपणच ऐकलं असतं ना तर ती वेळ आलीच नसती भावजींवर. सगळं ना त्या लतीमुळं झालंय. तुमच्या तोंडावर घाला 12 वाजेलेत. काय गरज होती कशी? त्या इंदूच्या पोराला मारायची? इंदूचं पोरग लय माजलं होतं. मग तुला काय चरबी कमी आहे का? तुम्ही यात पडू नका. होय लेकरा. अरे असा कुणाचा जीव घेऊन तू सुखी होशील असं वाटतं का तुला? जीव नाही मारलं मी त्याला. म्हणजे मारायचं होतच ना तुला? हा, कवा धरणं. अरे पण त्याला मारून तुला काय मिळणार आहे? तुम्हाला राजकारणाचं काही कळतं का? नाही ना. स्वयंपाकाचं बघा चला. उलट ना वळू आहे वळू. लई जुनं वैर आहे त्याचं भाऊजींशी. इतके दिवसच कसे हाल नाही केले कुणास ना. आपल्याला काय माहित नाही का? राहून राहून वाटतंय का आपणच ऐकायला पाहिजे होतं.
ते सांगत होते एवढं म्हणजे त्यांना दिसत होतं पुढचं संकट. केवढ्यात पडली ती शर्यत आता, जीवावर बेतली की नाही. हे काय भलतच झालेलं ते. आणि त्यापेक्षा शर्यतीतनं नाव काढलं असतं ना. आणि शर्यत म्हणजे नुसती शर्यत नाही आलं ते. हा दौलतच्या मनातला आभ्यावरचा राग आहे. त्याचे वडील आमदार आहेत ना, म्हणून माज आहे त्याला. अभ्या शर्यतीत नव्हता तेव्हा काही कमी त्रास दिला होता दौलतनं त्याला? अहो बापू किती म्हणून सहन करणार, तेही त्याला घाबरून. लते हे सगळं बोलायला ठीक असतं. आपण लहान माणसं, आबांसारख्या मोठ्या माणसाबरोबर लढायची ताकद नाहीये आपली. बापू हे पहा, आता तरी शर्यतीतनं नाव काढा. जेवढं झालं तेवढं लय झालं. मी आलो आब्याला बघून. बापू बापू आबा फोन उचलत नाहीत ना. पण लती मला सांग, तुला नक्की वाटतंय का हे काम दौलतनेच केले म्हणून? नाही, नाही मला वाटत नाही. मला खात्री आहे हे दौलतनीच केलंय, कारण मी त्याला तिथं पाहिलंय. काय त्या लतीचा पायगुण आहे. ही आपल्या घरात आली, भाऊजींचं आयुष्य, आपलं घर, सगळं अस्थिर झालंय. आपण सांगितलं पाहिजे म्हणून. पत्रिका बघा जरा तिची. 6 महिने झाले लग्न करून नाही आली, तर नवरा काय घराबाहेर पडला. काय दिवस आले भाऊजींवर. हे मी जरा गप्प बसते का माय तू? मी कयाला गप्प बसू आतेबाई? एवढं सगळं झालंय तरी बी तुम्हाला त्या लतीचाच पुळका येतोय का? लतीनं फूस लावली भाऊजींना म्हणून गेले ना ते शर्यतीत भाग घ्यायला. तिथे एवढे वर्ष ती भरत होती शर्यत गावात, पण ती गेले नाही अप्पांच्या शब्दाबाहेर. कधी हिंमत केली का त्यांनी? नाही ना. ती काय लग्न करून आली तर बया, अंगात वारच भरलं भाऊजींच्या. ते स्टंटवर स्टंट करायला लागलेत भाऊजी. आता काय गरज होती ते कुठं टेकडीवर का कुठं वाढदिवस सेलिब्रेट करायची? मला तीच बोलली असणार का लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस आहे, तर तुम्हाला काहीतरी सरप्राईज दे, काहीतरी स्पेशल कर. झालं मग गेले काहीतरी फिल्मीपणा करायला. केवढ्यात पडला तो फिल्मीपणा, बाबर. हिला ते ना त्या बाई दौलतची पंगा घेते ती. त्याची शिक्षा भाऊजींना भेटते. जाऊ द्या त्यांना, येतील परत. परत तर येणारच मी आप्पा. फॅमिलीला सोडून नाही राहू शकत मी. पण आता येईल मानाची ढाल आणि पूजेचा मान घेऊनच. मी दौलतला पाहिलंय तिथं. मी जेव्हा अभ्याला हुडकत होते तेव्हा तो तिथेच होता. हे डेंजर आहे सगळं. आपण ना हे सांगितलं पाहिजे. तू टेन्शन घेऊ नको. अभिनमीला काही होणार नाही. त्यांची इच्छाशक्ती ना एकदम चपराट आहे. या 4-5 दिवसात येतं ते जोकड घेऊन उभे राहतील. पाहतो आबा असा फटका ना आबा त्याला 5 देऊ. आपण ना हॉस्पिटलचा सगळा खर्च त्यांच्याकडनंच करून घेऊ. आलोच मी.
आबा हा बोला सज्जनराव. आबा मी हॉस्पिटलमध्ये आहे. का काय झालं? नाही मला काय नाही झालं. मग ते आपले अभिनंदन राव आहेत ना, कोण? आपांचा मुलगा. अच्छा 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 अच्छा. हा 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 हा. मग त्याचं काय झालं? ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. अच्छा. काय झालंय म्हणाला? हल्ला केलाय कोणीतरी त्यांच्यावर. कोणी? कळलं नाही अजून. मग काय नाही आबा. तुम्ही हे मला का सांगताय? नाही म्हणलं शर्यत तोंडावर आली ना. बर मग त्याचं काय? ते दौलतराव. दौलतरावांचं काय? दौलतरावांना बघितलं ना लोकांनी तिथं. कोणत्या लोकांनी पाहिलंय? इथे आता कोणीतरी बोलत होतं ना. ज्यांनी कोणी बघितलं ना त्यांना माझ्या समोर घेऊन या ना. नाही आबा तसं नाहीये. पण मी सज्जनराव एक काम करा, तुम्ही ताबडतोब घरी या. मला तुम्हाला काही पेपर्स द्यायचे आणि तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. आता लगेच.